नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीतून 11वी मध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर शिवप्रसाद टीम IIB तर्फे स्वागत करतो। काही विद्यार्थी आणि पालक नीट JEE प्रमाणे CET साठी सुद्धा उत्सुक आहेत। MST CET म्हणजे नेमकं काय आणि आपण ही परीक्षा देऊन कुठे प्रवेश मिळवू शकतो? MST CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट। या परीक्षेत यश संपादन करून आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BE, BTech तसेच 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स ME आणि MTech मध्ये आपण प्रवेश मिळवू शकतो। तसेच फार्मसी डिग्री कोर्सेस B फार्मा अँड फार्म D म्हणजे डॉक्टर ऑफ फार्मसी यामध्ये देखील आपण ॲडमिशन मिळवू शकतो। B प्लॅनिंग बांधकाम नियोजन पदवी अभ्यासक्रम म्हणजेच बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड ॲग्रिकल्चरल कोर्सेस इत्यादी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपण प्रवेश मिळवू शकतो। MST CET ह्या परीक्षेसाठी पात्रता काय असावी लागते? जे विद्यार्थी सध्या 12वी शिकत आहेत किंवा नुकतेच 12वी पास झालेले विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतात। सोबत भारतीय नागरिकत्व असणे देखील आवश्यक आहे। या परीक्षेसाठी किंवा प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही। या परीक्षेची सरासरी काठिण्य पातळी कशी असते? खरं तर MST CET बद्दल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मीडियम लेवलचा पेपर असतो। जर 11वी किंवा 12वी स्टेट बोर्डचा अभ्यास चांगला केला असेल तर नक्कीच तुम्ही खूप चांगला रिझल्ट आणू शकता। या परीक्षेसाठी कॉम्पिटिशन लेवल कशी असते? ही परीक्षा राज्यस्तरीय परीक्षा आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन नीट आणि JEE मानाने कमी आहे, तसेच सक्सेस रेट देखील जास्त आहे। या परीक्षेचा सिलेबस कसा आहे? परीक्षेचा सिलेबस हा 11वी व 12वी स्टेट बोर्ड असून त्यात पण 11वीतून 20% तर 12वीतून 80% प्रश्न विचारले जातात। 11वीच्या सिलेबस मधून काही सिलेक्टेड चॅप्टर्स किंवा युनिट असतात। या परीक्षेचे स्वरूप कसे आहे? MST CET ही परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने घेतली जाते। या परीक्षेत टोटल 3 पेपर असतात। PCM व PCB अशा 2 ग्रुपमध्ये विभागले गेलेले आहे। प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा असून 90 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो। सगळे प्रश्न हे MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात। पेपर 1 हा मॅथमॅटिक्स असून यात 11वीतून 10 प्रश्न 12वीतून 40 प्रश्न असतात। प्रत्येक प्रश्नास 2 मार्क्स असे टोटल 50 प्रश्न आणि 100 मार्कांचा आणि टोटल 90 मिनिटांचा हा पेपर असतो। पेपर 2 हा फिजिक्स विषयाचा व केमिस्ट्री विषयाचा असून ह्यात 11वीतून 10 प्रश्न आणि 12वीतून 40 प्रश्न असे टोटल 100 प्रश्न या पेपरमध्ये असतात। यात प्रत्येक प्रश्नास 1 गुण म्हणजे टोटल 100 गुणांचा आणि 90 मिनिटांचा हा दुसरा पेपर असतो। पेपर 3 मध्ये बायोलॉजी विषय असतो। यात 11वीतून 20 व 12वीतून 80 प्रश्न असे टोटल 100 प्रश्न आणि 100 मार्क्स असतात आणि पेपर 3 पण 90 मिनिटांचाच असतो। यात निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नसते, म्हणजेच मॅथमॅटिक्स मध्ये बरोबर उत्तरास 2 गुण तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये बरोबर उत्तरास 1 गुण दिला जात असतो। परीक्षेचा रिझल्ट हा पर्सेंटाइल पद्धतीने सांगण्यात येतो। या परीक्षेबद्दल अधिक माहितीसाठी www.mahaset.org या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकतो किंवा या दिलेल्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता। तसेच या परीक्षेबद्दलची सर्व माहिती आणि गायडन्स IIBच्या सर्व शाखांमध्ये मोफत उपलब्ध देखील आहे। नीट, IIT JEE, MST CET यांच्या तयारीसाठी आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा। जिद्द तुमची, साथ IIBची। IIB म्हणजे विश्वास महाराष्ट्राचा।